तुला काय दुसरं लग्न करायचं आहे का? मला 10 नाही मला 100 लग्न करायचे आहे, फक्त माझ्याच नवऱ्यासोबत. नमस्कार मंडळी, राम राम. स्वागत आहे तुमचं माझ्या सायली डेली ब्लॉग्स अँड व्हिडिओ मध्ये. तर काही लोकांचं कमेंट पाहून आपण आपल्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ टाकत असतो. आणि जेव्हापासून आपण ब्लॉग चॅनल ओपन केला आहे, जवळपास जास्त नाही, आता 1.5 महिना झाला असेल. तर मला हे सांगायचं आहे आजचा व्हिडिओ याच्यासाठी की तुम्ही जे कमेंट करता त्याच्यावर रिस्पॉन्स करणं माझं काम आहे. ठीक आहे, मला त्याचं उत्तर देणं काम आहे. तर आपल्याला काही लोक जे कमेंट करतात की काय फालतू व्हिडिओ टाकते, मला त्यांच्या कमेंटशी काही नाही करायचं, मी इग्नोरच मारणार आहे आणि इग्नोरच मारत आहे. पण मला हे सांगायचं आहे त्यांना, हा व्लॉग चॅनल आहे माझा, माझे कॉमेडी व्हिडिओ माझ्या दुसऱ्या सायली केमय याच्यावर आहे. आणि जे माझे कॉमेडी व्हिडिओ बघतात, जे माझ्या रील्स बघतात, जे माझे गावठी कॉमेडी बघतात, त्यांच्यासाठी हा चॅनल आहे. माझे फॅन्स लोकांना डेली ब्लॉग्स किंवा डेली माझे व्हिडिओ, माझं वर्कआउट डेली काय म्हणजे माझ्याशी रिलेटेड जे व्हिडिओ असतात ते मी या सायली डेली ब्लॉग्स मध्ये टाकत आहे. सो हे माझ्या फॅन्स लोकांसाठी आहे आणि ते आवडीने बघतात. चॅनलचं नावच ब्लॉग चॅनल आहे, सायली डेली ब्लॉग्स अँड व्हिडिओ. तर तुम्हाला याच्यात डेलीचेच व्हिडिओ दिसणार, नवीन काही दिसणार नाही. तुम्हाला जर नसेल बघायचं तर मी काही आमंत्रण दिलेलं नाही. या असं बोलली का मी? नाही ना, मग नका बघू. त्या दिवशी कोणीतरी माझी वय विचारली आणि ती मी ओरिजिनल सांगितली, तर त्याच्यातही आपल्याला कमेंट येऊन राहिला. मला सांगा, जे नको तेच व्हिडिओ व्हायरल करते फेसबुक माझ्या या आयडीवर, त्याला मी काय करणार आहे आता? हा, मी माझी वय सांगितली त्यातही लोकांना प्रॉब्लेम. तुला काय दुसरं लग्न करायचं आहे का? मला 10 नाही मला 100 लग्न करायचे आहे, फक्त माझ्याच नवऱ्यासोबत. त्याच्याच सोबत लग्न करायचं आहे. एक लग्न लावून लय भाग्याला आलो आम्ही, त्याच्यामुळं असू द्या. ठीक आहे, असो. तर मला त्या कमेंटशी काही फरक पडत नाही. वय सांगितली म्हणजे मी लग्नासाठी वय सांगितली असं नाहीये. मी सांगितलंय की मला कमेंट आलेली आहे आणि तुमची वय विचारलेलं आहे, सो मी सांगितलेली आहे. त्याच्यावर जास्त डिस्कशन नको. ठीक आहे. त्याच्याही नंतर मी काही आमंत्रण निमंत्रण पत्रिका दिली नव्हती, त्याच्यामुळं प्लीज व्हिडिओ आवडत असेल तर बघा, नाही तर स्क्रोल करा. तुम्हाला आहे ना पर्याय, तुम्हाला आहे. आणि त्याच्याही नंतर ठीक आहे, मला एखादी वेळेस कोणी माझे व्हिडिओ बघितले आणि त्याच्यानंतर मला जर त्या व्यक्तीने कमेंट केली असेल तर मला त्या व्यक्तीबद्दल काहीच नाही वाटत. पण जाणून बुजून रोज माझा तोच व्यक्ती व्हिडिओ बघतो असे भरपूर लोक आहेत, 2-4 लोक आहेत. ते व्यक्ती रोज व्हिडिओ बघतात आणि रोज कमेंट करतात. मग मला सांगा, या बाईला कामं नाही आहेत की तुम्हाला कामं नाही आहेत? मी एक व्हिडिओ माझ्या मेन चॅनलवरती शेअर केलेला आहे की माझं कामच मी करतीये, या बाईला काम नाही आहेत का? मला आवाज कमी कर रे. मला काम आहे म्हणून मी माझं कामच करतीये. मला असं वाटते तुम्हाला कामं नाहीये म्हणून तुम्ही माझ्या व्हिडिओवर येऊन माझा व्हिडिओ बघून तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे आणि म्हणून तुम्ही कमेंट लिहिता. तुमचा प्रॉब्लेम, माझा नाही. समजलं का तुम्हाला? सायली म्हणते मले. आलं लक्षात? चालले मोठे. करीन मी अजून व्हिडिओ. पाहायचं असेल तर पहा, नाही तर वर्त करा. माझी मर्जी, जशी तुमची मर्जी. ठीक आहे.